नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं आपल्या आजच्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपला आजचा पेपर इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर आहे आणि हा पेपर जो आहे तो आपला लवकरच म्हणजे जवळपास 11 वाजताचा पेपर आहे आणि आज आपण त्या पेपरच्या अनुषंगाने चर्चा करतोय. तर काही महत्त्वाच्या 2 प्रश्नपत्रिका मित्रांनो आज आपण बघणार आहोत आणि या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न कदाचित बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल दिवसभरामध्ये आपण सगळ्या मुद्द्यांवरती डिटेल्समध्ये चर्चा केली. जवळपास प्रत्येक प्रकरणातल्या प्रत्येक प्रश्नावरती आपण चर्चा केलेली आहे. इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, त्या सगळ्यांवरती चर्चा केली आणि आता ही प्रश्नपत्रिका जी आहे ती आपण बघतोय. 2 प्रश्नपत्रिका आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पटकन पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की प्लीज नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे, तर आपण सुरू करूयात. आपले बरेचसे विद्यार्थी द्यायचे जॉईंट होत आहेत अजूनही. यस, होत आहेत जॉईंट. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय का? आय थिंक आवाज पोहोचत असेल सर्वांपर्यंत. ठीक आहे, चला पटकन आपण सुरुवात करूयात. बघा, पहिला जो प्रश्न आहे इतिहासामध्ये जर बघितलं, प्रश्न क्रमांक पहिल्यातला हा प्रश्न बहुपर्यायी प्रश्नांचा असतो. योग्य दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय लिहून पुढील विधाने पूर्ण करा. 3 मार्कांचा प्रश्न आहे. बघा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हटले जाते. तर वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटले जातं. इथं उत्तर आहे. विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची टिंबटिंब ही जननी आहे. तर तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सगळ्या ज्ञानशाखांची जननी आहे, आपल्याला माहिती आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सगळ्यांची उत्तरं या ठिकाणी आले. हा एक मोठा योग होता 2020च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत. इथं चुकीची जोडी ओळखायची होती. याच्यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक पहिल्यातला इथं 3 मार्क आहे, हे पण आपल्या हातातले असतात. इथं चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. इथं बघा, विका राजवाडे मराठ्यांच्या इतिहासांची साधने बरोबर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक आहे. पंडित रमाबाई यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ नाहीये, हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांचा आहे. त्याच्यामुळे ही चुकीची जोडी आहे, ही आपल्याला पुन्हा लिहायची आहे. ही चुकीची जोडी आपल्याला ओळखून लिहायची आहे. ओके, याच्यामध्ये बघा पुढचा मुद्दा आहे दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांचं वर्तमानपत्र आहे. सर्वात पहिलं महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं मराठी वृत्तपत्र दर्पण हे होतं. केसरी बाळ गंगाधर टिळक बरोबर आहे. दीनबंधू ही चुकीची जोडी आहे, गोपाळ हरी देशमुख नाहीये आणि बाकी ही चुकीची जोडी तुम्ही लिहू शकताय. पुढचा तिसरा या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याकडे. लेणी, माथेरान आणि चिखलदरा. ही लेणी नाहीये मित्रांनो, तर माथेरान आणि चिखलदरा थंड हवेची ठिकाणे आहेत. किंवा लेणी म्हणून जर इथं अजिंठा, वेरूळ, घारापुरी पैकी काही आलं असतं तर बरोबर असतं, परंतु ही चुकीची जोडी आहे, ती आपल्याला लिहायची. यानंतर संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करा. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा 4 मार्कांचा प्रश्न आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. तुम्ही आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली सगळी संकल्पना चित्र जर तुम्ही नीट बघितली, ती नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ओके, त्याच्यामुळं आता ही सगळी संकल्पना चित्र आपण फटाफट बघून घेऊयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर आपले बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी नवीन जॉईन झालेत, तर विनंती आहे की पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका, म्हणजे भूगोलावरती पण आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, या ठिकाणी जागतिक वारसा, भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे. आता इथं सगळी नैसर्गिक वारसा स्थळे आले पाहिजेत. उदाहरणार्थ बघा, पहिली गोष्ट इथं पश्चिम घाट आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान दिलंय. मग याच्यामध्ये आता बघा पुढची गोष्ट, मानस वन्यजीव अभयारण्य केलं आपल्याकडे. मानस वन्यजीव अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य, अभयारण्य हे एक येईल. त्याचबरोबर आपल्याकडे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान येईल. इथं तुम्ही लिहू शकता सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. त्याचबरोबर आपल्याकडे आणखी आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान, तुम्ही लिहू शकताय केवलदेव राष्ट्रीय उद्यान, हे एक येऊ शकतं आपल्याकडं. ओके, राष्ट्रीय उद्यान. आणि त्याचसोबत आपल्याकडे या ठिकाणी आणखी आहे नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. ओके, नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, ऑफ फ्लॉवर्स, ऑफ फ्लॉवर्स. ओके, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, फ्लॉवर्स, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, फ्लॉवर्स, नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान. आता हे अक्षर थोडंसं खराब आलं, पण लक्षात घ्या. बघा, इथं उत्तरं पण आलेले आहे या ठिकाणी, खाली उत्तरं या ठिकाणी तुम्हाला दिसतात या ठिकाणी. ठीक आहे, ही उत्तरं बघून घ्या. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी इथे खेळ, बैठे खेळ कुठले? बुद्धिबळ, पत्ते, सापशिडी, कॅरम.
हे सगळे आपले बैठे खेळ आहेत. मैदानी खेळ पण येऊ शकतो तुम्हाला, बैठे खेळच्या ऐवजी मैदानी खेळ पण येऊ शकतो. मग क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो खो अशा प्रकारचे मैदानी खेळ. याच्यामध्ये परदेशी मैदानी खेळ असं जर उत्तर आलं तर परदेशी मैदानी खेळ आले असतील तर परदेशी मैदानी खेळच लिहायचं. तर परदेशी मैदानी खेळामध्ये कुठले येतात? क्रिकेट आहे, हॉकी आहे, हा सुद्धा बॅडमिंटन आहे त्याचबरोबर तुमचा फुटबॉल आहे. हे सगळे म्हणजे परदेशी खेळ आहेत. किंवा भारतीय मैदानी खेळ जर म्हटलं तर त्याच्यामध्ये भारतीय मैदानी खेळांमध्ये खो खो आलं, आट्यापाट्या आलं, लंगडी आलं, त्याचबरोबर तुमचं कबड्डी आलं, कुस्ती आलं, तर असं या ठिकाणी येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे पर्यटनाचे प्रकार. बघा इथं दिलंय धार्मिक, सांस्कृतिक, कृषी, भौगोलिक, त्याचबरोबर ऐतिहासिक सुद्धा आहे, आरोग्य सुद्धा आहे. यापैकी कुठलेही 4 लिहिले तरी उत्तर बरोबर येईल. पुढचा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो ब आहे, हा दुसऱ्यातला ब हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण इथं आपल्याला टिपा लिहायच्या असतात. आता इथं टिपा ज्या आहेत त्या कुठल्याही तुम्हाला 2 लिहायच्यात, कारण प्रत्येक प्रश्न जो आहे हा टिपा लिहायचा आपल्याला 2-2 मार्काला आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला फक्त 2च या ठिकाणी टिपा लिहायच्या 4 मार्कांसाठी. भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन. बघा याच्यात काय की बाबा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रखमाबाई अशा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या, बरोबर. आणि घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी जी अन्यायाची वागणूक आहे आणि स्त्री पुरुष असमानता यावर या लेखिकांनी लेखन केलं. त्याच्यातलं ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे जे पुस्तक आहे ते खूप गाजला हा ग्रंथ त्यांचा त्या काळामध्ये. दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केलं गेलं. ओके. आणि स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे भारत ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर दलित स्त्रियांचं जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादींवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखनाचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग द दलित वुमेन्स टेस्टोमोनीज या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर हे 3 मुद्दे या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. पुढचा एक होता मनोरंजनाची आवश्यकता. तर मनोरंजनाची का आवश्यकता आहे? तर कसं होतं माहितीये का मित्रांनो, मनोरंजन हा आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, महत्वाचा भाग आहे, एक अविभाज्य भाग आहे. म्हणून प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी, हे लक्षात घ्या, व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन हे खूप महत्वाचं असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चाकोरी बाह्य जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला एक नवीन चैतन्य आणि उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक आहे. आणि मनोरंजन मनाला कार्यशक्ती मिळवून देतं, उत्साह देतं, एक कार्यशक्ती मिळवून देण्याचं काम करतं. आणि मनोरंजनामधून छंद वाढीस लागतात आणि त्याच्यामधून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे मनोरंजन हे खूप महत्वाचं आहे सर्वांसाठी. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की खेळाचे महत्व. मित्रांनो खेळ खूप महत्वाचे आहेत. का? कारण खेळामुळे जीवनातील व्यथा आणि चिंता पूर्णपणे आपण विसरून जातो. माणसाच्या मनात विरंगुळा मिळतो, आपल्याला एक विरंगुळा मिळतो आणि त्यामुळे आपलं मन जे आहे ते ताजंतवानं होतं, उत्साहित होतं आणि यामुळे शरीर काटक आणि बळकट बनतं. हे लक्षात घ्या की खेळाचं महत्व. खेळामुळे शरीर म्हणजे आपल्या जीवनातील व्यथा आणि चिंता दूर होतात, आपल्या मनाला एक विरंगुळा मिळतो आणि त्यामुळे आपलं मन ताजेतवाने होतंय आणि उत्साहित होतं आणि खेळामुळे शरीर काटक व बळकट बनते, बरोबर. आणि खेळामुळे आपलं मनोधैर्य वाढतं, चिकाटी, खिलाडूपणा हे आपल्याकडं गुण जे आहेत ते आपल्याकडे येतात, आपल्या अंगी बाणवले जातात. आणि सांघिक खेळातून सहकार्य व सांघिक भावना, संघभावना ती वाढीस लागते आणि नेतृत्व गुण जे आहे आपल्यामध्ये, लीडरशिप नेतृत्व गुण जे आहे ते विकसित होतात. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 या ठिकाणी आपल्याला लिहायचे, 4 मार्क आहे. तर याच्यामध्ये वॉल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हटले जाते, किंवा वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटले जाते. हे सहकारण स्पष्ट करा. तर याच्यामध्ये काय बघा, वॉल्टेअर यांच्या मते काय की बाबा वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. म्हणजे वस्तुनिष्ठ सत्य, ज्यावेळेस तुम्ही इतिहास लिहिता त्यावेळेस वस्तुनिष्ठ सत्य आणि तुमच्या घटनांचा जो कालक्रम आहे तो योग्य असायला हवा. तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचारही होणे आवश्यक आहे. म्हणजे इतिहास लिहिताना फक्त घटनांचा कालानुक्रमच नाही, तर त्याचबरोबर त्या ज्या काळातल्या तुम्ही घटना लिहिता, ज्या काळाचा इतिहास लिहिता, त्या काळातल्या समाजाच्या परंपरा कशा होत्या, त्या काळातली शेती कशी होती, व्यापार कसा होता आणि अर्थव्यवस्था कशी होती, या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा एक विचार पुढे आला आणि विचार व्हायला हवा, हा एक नवा विचार पुढे आला. म्हणून वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे
परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. बघा, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ज्या कला, परंपरा, कलाकृती ज्या ठेवलेल्या आहेत तो आपला एक सांस्कृतिक वारसा आहे. तो आपला एक वारसा आहे जो आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळाला आहे. त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते, प्रेम भावना असते. आणि हा वारसा पुढील मानवी पिढ्यापर्यंत जपणे हे आपल्यासाठी हिताचं आहे. म्हणजे हा वारसा पुढच्या पिढीसाठी तो जपला पाहिजे, तो व्यवस्थित ठेवला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचं संवर्धन पण होणं गरजेचं आहे. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये. म्हणजे काळाच्या ओघामध्ये हा सांस्कृतिक वारसा, ही कलाकृती, ही परंपरा नामशेष नाही झाली पाहिजे. त्याचं जतन कसं करावं याच्या दिशादर्शक तत्वाच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी दरवर्षी युनेस्को जाहीर करतो. ओके, हे लक्षात घ्या. तिसरा मुद्दा आहे, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. कसं असतं माहिती का मित्रांनो, की बघा या ठिकाणी की कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असतं, ज्याच्यामध्ये कला वस्तू, जुन्या काळातल्या जुन्या वस्तू असतील यांची खरेदी विक्री केली जाते किंवा नवीनही असतील. कला वस्तू ही नकली आहे की खऱ्या आहेत, त्यातील लाकडाचा प्रकार, त्याचा दर्जा योग्य आहे का, हे त्याच्यातील जाणकारच सांगू शकतात. म्हणजे एखादी कला वस्तू असेल तर ती कला वस्तू खरी आहे का खोटी आहे, त्यातील धातू, त्यातील लाकडाचा प्रकार कुठला आहे, त्याचा दर्जा कसा आहे, हे फक्त योग्य व्यक्तीच सांगू शकतो. बरोबर. कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणं खूप गरजेचं असतं आणि ही पारख करण्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. आणि चौथा एक प्रश्न आहे, याच्यामध्ये 4 पैकी 2 प्रश्न आपल्याला लिहायचे. चौथा काय, अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. बघा, याच्यामध्ये काय बाबा, ग्रंथालये प्राचीन ग्रंथाचे जतन आणि संवर्धन करतात. आपल्याला माहिती आहे ग्रंथालय काय करतात, प्राचीन ग्रंथांचे जतन करतात, संवर्धन करतात. तर ते दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत, तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाही त्यांचे जतन अभिलेखागारात होते. म्हणजे जे दस्तऐवज जे आहेत ते कधी प्रदर्शित होत नाही, त्यांचं जतन अभिलेखागारे करतात. हे दस्तऐवज आणि हा जो आपला आहे ऐतिहासिक ठेवा आहे, म्हणजे हे दस्तऐवज जे आहे तो आपला एक ऐतिहासिक ठेवा आहे, तो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आणि ग्रंथाच्या जतनाबरोबर त्यांचं संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामे सुद्धा ग्रंथालयाकडूनच केली जातात. आणि इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणं शक्य नसतं. बरं का, सगळी साधनं लोकांच्या हातामध्ये दिली तर ती खराब होऊ शकतात, तुटू शकतात, फाटू शकतात, त्यांना इजा पोहोचू शकते. म्हणून या ऐतिहासिक घटना ज्या आहेत किंवा व्यक्तींची चरित्रे असतील, इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून अभिलेखागारे आणि ग्रंथालये जी आहेत ती काही नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात. पुढे बघा, उताऱ्याचं वाचन करायचं असतं आपल्याला आणि उताऱ्याचं वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. आता या घटकावर मी जास्त चर्चा नाही करत, महत्वाच्या प्रश्नांवरती आपण जास्त चर्चा करूयात. हा घटक तुम्ही वाटलंच तर व्हिडिओला पॉज करून बघून घ्या. आपण पुढच्या प्रश्नांची उत्तरे जी आहे ती आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. बघा, या ठिकाणी बघितलं, आता इथं सविस्तर उत्तरे द्या. आता इथे तुम्हाला या ठिकाणी 3-3 मार्काचे आपले 2 प्रश्न असतात. आपल्याला 2 प्रश्न लिहायचे असतात 4 पैकी आणि ते आपल्याला 6 मार्काचे असतात. इथे तुम्हाला साधारणतः 3 मुद्दे खूप लिहिणं, कमीत कमी 3 मुद्दे तरी लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 3 मार्क मिळतील. ठीक आहे, तर आता आपण बघूयात हा जो प्रश्न आहे याच्याकडे आपण जरा बघूयात व्यवस्थित. बघा, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. बघा, हा एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे की स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह सुरू आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय इतिहास लेखनामध्ये, म्हणजे भारताच्या इतिहास लेखनामध्ये जे नवीन वैचारिक प्रवाह सुरू झाले, नवे वैचारिक प्रवाह जे आहे सुरू झाले, आढळून येतात, त्याच्यामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन होतं, त्याचबरोबर मार्क्सवादी इतिहास लेखन सुद्धा खूप महत्वाचं आहे. मार्क्सवादामध्ये वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे मार्क्सवाद म्हणजे वर्ग संघर्ष, म्हणजे मानवाचा इतिहास म्हणजे इतिहास जो आहे तो वस्तूंचा नसून हाडामासाच्या माणसांचा असतो, असं कार्ल मार्क्स यांनी म्हटलं होतं. आणि हा जो कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत आहे मार्क्सवाद, हा वर्ग संघर्षावर आधारित आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची जी साधनं आहे, पद्धती आहे आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध
यांचा प्रामुख्याने विचार केला गेलेला आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मधली उत्पादनाची साधने, उत्पादनाच्या पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये मानवी संबंध याचा विचार केला गेलेला आहे. आणि प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण हे मार्क्सवादी इतिहासामध्ये केले गेलेले आपल्याला दिसते. त्याच्यानंतर ब्रिटिश लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. म्हणजे लिखित साधनं जी आहेत आपल्याकडे असतात, म्हणजे एखादा इतिहास लिहित असताना लिखित साधने आपल्याला मिळतात, पत्रव्यवहार असेल किंवा इतर काही असेल, तर या लिखित साधनांचा अभ्यास करण्यासाठी लोकांनी कुठले, म्हणजे इतिहासकारांनी, म्हणजे ज्या एखादा इतिहासकार आहे त्याला एखाद्या घटनेचा इतिहास लिहायचा आहे एखाद्या काळातला, आणि तो इतिहास लिहित असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारची लिखित साधनं जी आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो. मग या लिखित साधनांचा, पत्रांचा असेल किंवा इतर काही असेल, तर त्यांचा अभ्यास करत असताना नेमकं कुठलं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे ते आपल्याला लिहायचं. बघा, इतिहासाच्या अभ्यासकाला लिखित साधनांचा अभ्यास करावाच लागतो. ही साधने हाताळताना त्याला पुढील प्रशिक्षणाची गरज असते. त्याच्यामध्ये बघा, त्याला ब्राह्मी, मोडी आणि पर्शियन यांसारख्या प्राचीन लिप्या आणि त्यांचा विकासक्रम याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण बरेचशी भारतीय इतिहास लेखनाची लिखित साधनं ही ब्राह्मी, मोडी आणि पर्शियन लिपीमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके, तो ज्या काळातील घटनांचा अभ्यास करीत आहे त्या इतिहास काळातील समाज रचना, परंपरा त्याने माहिती करून घेतल्या पाहिजेत. ओके, त्याचबरोबर त्या काळातील साहित्य, लिहिण्याच्या पद्धती, त्याचबरोबर साहित्य असेल, लिहिण्याच्या पद्धती आहे यांची ओळख त्यांना असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तत्कालीन संस्कृती, शासन व्यवस्था, राजसत्ता यांचे त्याला प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे. तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांचा विकासक्रम यांचा अभ्यास त्याने केलेला पाहिजे. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, जे प्राचीन दस्तऐवज तो हाताळणार आहे त्या कागदाचा प्रकार कुठला आहे, शाई कुठली वापरले, रंग कसला आहे, भुर्जपत्रे इत्यादींबाबत सुद्धा त्याला माहिती पाहिजे. आणि कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, काही लिखित साधने आहे ती कोरीव लेखांच्या माध्यमात आपल्याला दिसतात. मग त्या कोरीव लेखासाठी वापरलेला दगड कुठला, धातू असेल तर तो धातू कुठला, यांच्या स्वरूपाविषयी माहिती त्यांनी अवगत केलेली असावी. आणि त्याच्या अभ्यास विषयासंबंधी यापूर्वी झालेले संशोधनपर लेख त्यांनी वाचले पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, म्हणजे कलेच्या क्षेत्रात, म्हणजे ज्या माणसांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत तर त्यांना कोणत्या संधी उपलब्ध आहेत. बघा, पहिली गोष्ट, कलेच्या क्षेत्रात जर आपण बघितलं तर कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतो. ओके, कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा काम करू शकतात. हे कलेचे अभ्यासक जे आहेत ते पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा काम करू शकतात. त्याचबरोबर औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात, तसेच कला वस्तू खरेदी विक्री व्यवसायात कला वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सुद्धा या जाणकारांची आवश्यकता असते. त्याचबरोबर चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी, एखादा चित्रपट बनवायचा आहे, पिक्चर बनवायचा आहे, तर तो चित्रपट बनवण्यासाठी नेपथ्य म्हणजे तो सेट डिझाईन करणं, उदाहरणार्थ एखाद्या जुन्या काळामध्ये एखादा राजा आहे, त्या राजाचा दरबार दाखवायचा आहे, तर तो दरबार तयार करणं, निर्माण करणं, ती पण एक कला आहे. तर त्यासाठी नेपथ्य असेल, कलाकार असेल, दिग्दर्शक असेल, छायाचित्रकार असेल, म्हणजे एखादा चित्रपट बनवायचा आहे तर पहिला सिनेमॅटोग्राफर लागतो, कॅमेरामॅन लागतो, त्याच्याशिवाय तो चित्रपट बनवता येत नाही. आणि कॅमेरा हाताळणं ही एक कला आहे, त्याच्यामुळे यांचा सुद्धा उपयोग असतो. प्रकाश योजना, लाईट्स आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टींसाठी कलाकारांची आवश्यकता असते. ओके, पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. वृत्तपत्रे सुरू होण्याच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात. म्हणजे वृत्तपत्रे तर आली, पण ही वृत्तपत्र सुरू होण्याच्या आधीचा जर काळ आपण बघितला, म्हणजे वृत्तपत्रे सुरू होण्याच्या आधी जर आपण बघितलं तर ती सुरू होण्याच्या आधी कशा प्रकारे बातम्या लोकांपर्यंत पोहोचायच्या. तर बघा, पहिला मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय की इजिप्तमध्ये, एकच मिनिट कुठे गेला बाबा आपला, हा दिसतंय सर्वांना, हा की इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात. म्हणजे सरकारचे जे काही आदेश आहे त्यांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावणे हा एक महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर प्राचीन रोम साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना, सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात असत. त्याच्यानंतर जुलियस सीझरच्या काळी ऍक्टा डायर्ना म्हणजे डेली ऍक्ट, म्हणजे रोजच्या ज्या काही घटना आहेत या नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जात. चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके
प्रवासी, फिरस्ते व अन्य लोकांना वाटली जात असत. आणि अनेक राज्यात राजांचे राज्यातील प्रतिनिधी, राजांचे जे आदेश आहे ते जनतेपर्यंत जाऊन प्रत्यक्षामध्ये मौखिक स्वरूपामध्ये ते पोहोचवले जात. ठीक आहे. तर अशा प्रकारे इतिहासावर आपण चर्चा केली. आता राज्यशास्त्र हा जो घटक आहे या प्रश्नपत्रिकेमधला, त्यावर आपण चर्चा करूया. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला विधाने पूर्ण करायचे आहेत. यामध्ये बघा लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. बघा पुढचा मुद्दा, शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. शेतकरी चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे काय? शेतमालाला योग्य भाव मिळणं ही शेतकरी चळवळीची प्रमुख मागणी आहे. ओके. पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे आहे की विधाने चूक की बरोबर ते स्पष्ट करा. ओके. इथे तुम्हाला 2 लिहायचे असतात 4 पैकी. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. भारतीय लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. का? कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केली. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर सर्वांना सरसकट मतदानाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना तर अधिकार नव्हताच मतदानाचा बऱ्याच ठिकाणी. आणि त्याचबरोबर जो मतदानाचा अधिकार होता तो मोठ्या वर्गाला होता. व्यापारी वर्ग असेल, सुशिक्षित लोक असेल, अशा ठराविक लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. पण ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला आणि 1950 नंतर पहिली निवडणूक सुरू झाली, तेव्हा सगळ्यांना म्हणजे मतदानाचा जो अधिकारासाठी जी काही बंधनं होती ती बंधनं तोडली. त्यामुळं मतदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजे जे प्रौढ स्त्री आणि पुरुष आहे त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कुठल्या जातीपातीचा कुठलाही असू दे, तर त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. सुरुवातीला मताधिकारासाठी 21 वर्षाची अट होती आणि नंतर मग ती 18 वर्ष पूर्ण अशी करण्यात आल्यामुळं मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची संख्या, एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशामध्ये आपल्याला आढळत नाही. म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असं मानलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. हे पण विधान बरोबर आहे. कारण राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आपल्याला माहिती आहे राजकीय पक्ष जनतेचे गाऱ्हाणे, जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आणि शासन जे आहे ते पक्षामार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा या कार्यक्रमाला पाठिंबा मिळवतात. या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचं काम सुद्धा राजकीय पक्षच करतात. म्हणून अशा रीतीने राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. ओके. 1 मार्क तुम्हाला हे विधान बरोबर आहे की चूक हे सांगायला, आणि बाकी 3 मुद्द्यांना प्रत्येक 1 मार्क, अर्धा मार्क हे विधान चूक आहे की बरोबर हे सांगायला, आणि पुढचे 3 जे मुद्दे आहेत त्या प्रत्येक 3 मुद्द्याला अर्धा मार्क, अशा 2 मार्काला हा प्रश्न. डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचं महत्व वाढत आहे. ऍक्च्युली यांच्या समस्यांचे महत्व वाढतंय का कमी होतंय, तर हे चूक आहे. कारण महत्व आता कमी होत चाललेलं आहे. का? त्याचं कारण बघा, जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या सुरुवातीला. यामुळे हा अन्याय दूर करून भूमिहीनांना, म्हणजे ज्यांच्याकडे आता भूमी राहिली नाही, त्यांना जमीन परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी म्हणजेच डाव्या उग्रवाद्यांनी चळवळ सुरू केली. परंतु मूळ उद्देश बाजूला पाडून ही चळवळ सरकार विरोधात हिंसक कारवाया करू लागली, पोलिसांवर हल्ला करू लागले आणि हिंसेलाच या ठिकाणी अधिक महत्व दिलं जाऊ लागलं. त्यामुळे डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी आणि आदिवासी यांच्या समस्यांचं महत्व जे आहे ते कमी झालेलं आहे. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी आपल्याला संकल्पना स्पष्ट करायच्या. 2 संकल्पना दिल्या जातात त्याच्यापैकी एक. आता माहितीचा अधिकार बघा, ही एक संकल्पना आहे. या माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला काय दिले की शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यातील सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा. म्हणजे शासन आणि जनता यांच्यातला सुसंवाद वाढावा आणि परस्परांमध्ये विश्वास वाढावा. यासाठी 2005 साली शासनाने नागरिकांना माहितीचा अधिकार दिला. ओके. आणि या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत. म्हणजे हा जो अधिकार आहे या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली बरेचसे गैरप्रकार दडपले जायचे, ते आता दडपले जाऊ शकत नाहीत. आणि माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले आणि शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे सर्व व्यवहार हे खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. पुढचा मुद्दा आहे प्रादेशिकता. बघा, आपली भाषा आणि आपला प्रदेश
यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबद्दल अस्मिता निर्माण होऊन लागली की त्याच्यातून प्रादेशिकता निर्माण होते. हे लक्षात घ्या. म्हणजे आपली भाषा, आपला प्रदेश यांच्याविषयी एक आत्मीयतेची, आपलेपणाची भावना असते आणि ही भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबद्दल एक अस्मिता निर्माण होते आणि ही अस्मिता निर्माण झाली की प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा, विकासाचा प्राधान्याने विचार करतात. ओके. आणि आपली भाषा, आपले साहित्य, आपल्या परंपरा, सामाजिक सुधारणा, इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो आणि त्यातून भाषिक अस्मिता जी आहे ती प्रबळ होत जाते. आणि आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामग्री व रोजगार यांच्या संधीवरती आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकाराला येऊ लागते. ओके. आता याच्यामध्ये एक असा महत्वाचा प्रश्न आहे की भारतातील राजकीय पक्ष, आता भारतामध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांची तुम्ही नावे लिहू शकता. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असे पक्ष असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्याचबरोबर बहुजन समाज पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तर या सगळ्या पक्षांची तुम्ही नावं लिहू शकता. जितके लिहायचे त्याच्यापैकी 4च. ओके. पुढचा एक मुद्दा होता की बघा ही नावं आहेत तिथं. लोकशाही मूल्य. आता लोकशाही मूल्यामध्ये लोकशाहीची मूल्य कुठली? 4. बंधुता, समता, न्याय आणि स्वातंत्र्य, ही 4 मूल्य तुम्हाला सांगता येतील. शेवटचा प्रश्न आपला आहे की पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या. 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. 2 मार्काला प्रश्न आहे. बघा, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. एकदम साधा सोपा प्रश्न आहे की निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधी जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचारसंहिता आपण असं म्हणतो. म्हणजे निवडणूक झाल्यापासून, निवडणूक जाहीर झाल्यापासून, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल होईपर्यंत, निर्णय होईपर्यंत, म्हणजे निकाल लागेपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, मतदार, उमेदवार यांनी नेमक्या कोणत्या नियमांचं पालन करावं आणि कोणत्या गोष्टी करू नये या संदर्भात एक नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर होते. तिला आपण आचारसंहिता म्हणतो. ओके. आणि निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे सामान्य मतदार आश्वस्त होतो व निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेतल्या जातात. पुढचा मुद्दा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? बघा, एक तर स्त्रियांवरती होणारा अन्याय, म्हणजे स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर स्त्रिया ज्या आहेत त्या नेमक्या स्त्री चळवळी ज्या आहेत त्या कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? पहिली गोष्ट, स्त्रियांवरती जो अन्याय होत होता तो दूर करण्यासाठी, स्त्रियांचं शोषण थांबवण्यासाठी, सार्वजनिक जीवनात स्त्रियांना समान सन्मानाने वागवता यावे यासाठी, जगता यावं. त्याचबरोबर सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात यासाठी. तर एकंदरीत ही एक प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघितली जी खूप इम्पॉर्टंट होती. यानंतर आता लगेच आपण दुसरी प्रश्नपत्रिका बघूयात. पण ती दुसरी प्रश्नपत्रिका पाहण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो. बघा, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा पुढची आपली प्रश्नपत्रिका बघण्याच्या अगोदर. आणि नुसता चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. तर आता आपण बघूयात पुढची प्रश्नपत्रिका. तर या ठिकाणी ही बघा दुसरी प्रश्नपत्रिका आहे आपली. तर ही पण खूप महत्वाची आहे, तर ही आपण समजून घेऊयात. फटाफट आपण आता पुढे जाऊयात कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याकडं पहिला प्रश्न आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न ऑलरेडी आपण मगाशी सुद्धा बघितलाय की आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण आहे, कोणाला म्हणता येईल, हा प्रश्न ऑलरेडी आपण मगाशी बघितलाय. त्याच्यामुळे आता या प्रश्नाकडे आपण तरी पण बघूयात. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणजे व्हॉल्टेअर यांना आपण आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतो, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे कुठे आहे? दिल्ली येथे आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर खूप सोपे काही प्रश्न आहेत. तर आणि त्याचबरोबर बघा, थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याच्या एजन्सीचा व्यवसाय सुरू केला. तर पर्यटनाची तिकिटे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्यानंतर ह्या ज्या काही बघा या ठिकाणी चुकीची जोडी ओळखून लिहा. याच्यामध्ये ही जी बघा, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास नाही, तर हा राष्ट्रवादी इतिहास आहे, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर इथे बघा, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, प्रभाकर आचार्य प्रके यात्रे, दीनबंधू कृष्णराव जांभेकर आणि केसरी बाळ गंगाधर टिळक. तर प्रभाकर आचार्य प्रके यात्रे ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर इथे बघा खाली, ऐतिहासिक पर्यटन, ऐतिहासिक वारसा व स्मारक संस्थांना भेटी देणे.
त्याच्यात बरोबर नैमित्तिक पर्यटन म्हणजे फिल्म फेस्टिवल किंवा पुस्तक प्रदर्शनाला भेटी, आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे थंड हवेच्या ठिकाणांना भेटी. हे चुकीचं आहे, ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढे बघा, इथे आपल्याला संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि हा एक खूप सोपा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला मूर्त आणि अमूर्त कल्पनांचा सांस्कृतिक वारसा जो आहे, आपल्याला जो सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तो मूर्त असू शकतो किंवा अमूर्त असू शकतो. ओके. तर मूर्तमध्ये नेमक्या कुठल्या येतात गोष्टी, तर मूर्तमध्ये प्राचीन वस्तू किंवा वास्तू. मग इथं तुम्ही लिहू शकता प्राचीन वस्तू लिहू शकताय किंवा वास्तू लिहू शकताय. ओके. आता याच्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश येईल. प्राचीन वस्तूमध्ये तुम्ही काय काय लिहू शकता की या ठिकाणी शिल्पे आहेत किंवा चित्रे आहेत, यांचा समावेश या ठिकाणी होऊ शकतो. शिल्पे किंवा चित्रे, इथं आपण लिहू शकतो शिल्पे किंवा चित्रे, सांस्कृतिक वारसा म्हणतोय. आणि अमूर्तमध्ये काय येतात, भाषा किंवा ज्ञान. भाषा किंवा ज्ञान हे भाषा आणि ज्ञान कॉमा करून. आणि याच्यामध्ये पारंपरिक कौशल्य आणि कला, एकतर कला लिहा आणि पारंपरिक कौशल्य. ठीक आहे. पुढचा मुद्दा, विदेशी खेळ कुठले. फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, त्याचबरोबर व्हॉलीबॉल आहे, त्याचबरोबर बॅडमिंटन आहे. हे सगळे विदेशी खेळ. कुठलेही 4 लिहा तुम्ही. हॉकी लिहा. त्याचबरोबर बघा आता इथे महाराष्ट्राची वारसास्थळे. आता याच्यामध्ये कुठली कुठली वारसास्थळे आहेत. पहिली गोष्ट लेणी कुठली. आता लेणीमध्ये तुम्ही लिहू शकता अजिंठा, वेरूळ, घारापुरी. बघा अजिंठा, त्याचबरोबर वेरूळ आणि त्याचबरोबर घारापुरी, या लेण्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता याच्यातली एखादी. नैसर्गिक वारसा काय बाबा, कास पठार हे जे आहे ते नैसर्गिक वारसा असलेला आहे. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन काय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मुंबई. आणि अभयारण्यामध्ये आपण लिहू शकतो की दाजीपूरचे अभयारण्य, असं लिहिता येईल आपल्याला. झालं, एवढाच मुद्दा आहे. एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर अॅनल्स प्रणाली. बघा आता या ठिकाणी आपण अॅनल्स प्रणाली समजून घेऊयात. अॅनल्स प्रणाली जी आहे, इथं उत्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतंय. बघा अॅनल्स प्रणाली म्हणजे काय, तर राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान. बघा म्हणजे ज्यावेळेस अभ्यास केला एखाद्या घटनेचा, तुम्ही इतिहास लिहिता, तो इतिहास लिहित असताना राजकीय अभ्यासासोबतच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीला अॅनल्स प्रणाली म्हणतात. म्हणजे एखादा इतिहास लिहिताना फक्त राजे, त्यांचे युद्ध, त्या राजांचा कालक्रम, त्याचा कालखंड काय होता एवढंच न लिहिता त्या काळामध्ये असलेले स्थानिक लोक, त्याचबरोबर तत्कालीन हवामान कसं होतं, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळणाची संपर्काची साधने, समाजाची विभागणी, त्याचबरोबर समूहाची मानसिकता, या सगळ्यांचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आणि हा जो विचार पुढे आला, ही विचार प्रणाली पुढे आली, या विचार प्रणालीला आपण अॅनल्स प्रणाली म्हणतो. अॅनल्स प्रणाली म्हणजे वार्षिक इतिवृत्त, म्हणजे वर्षाची जे काही इतिवृत्त मांडतो ते. ज्या घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे, असे मानणारी अॅनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. आणि अॅनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळीच दिशा आपल्याला मिळाली, हे समजून घेता येईल. पुढचा एक प्रश्न या ठिकाणी होता, खेळ आणि चित्रपट. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आज आपण चित्रपटाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर खेळावर आधारित बरेचसे चित्रपट आपल्याला बघायला मिळतात. जसं MS धोनी अनटोल्ड स्टोरी असेल, किंवा सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरचा चित्रपट असेल, मेरी कोम यांच्या जीवनावरचा चित्रपट असेल. तर आता हे जे चित्रपट यायला लागले ते सगळे खेळावर आधारित. बघा पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळाची दृश्य दाखवली जात. म्हणजे जुने चित्रपट जर बघितले, एखादा नायक असेल किंवा नायिका असेल, एखादा सीन असायचा की बाबा हे काहीतरी खेळ खेळतात, कबड्डी असेल किंवा रस्सीखेच असेल किंवा काय बॅडमिंटन असेल, अशा प्रकारचे खेळ खेळताना आपल्याला दिसेल. मग अलीकडच्या काळामध्ये खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी, इंग्रजी चित्रपट निघालेले आहेत. मग आता काय झालं, खेळ आणि खेळाडूंच्या जीवनावर आधारितच चित्रपट निघाले. म्हणजे खेळावर आधारित एक चक दे इंडिया चित्रपट आला होता एका काळामध्ये. त्याच्या आधी लगान क्रिकेटवर आधारित आला होता. दंगल चित्रपट असेल, बघा इथं दिलंय लगान, दंगल असे क्रिकेट कुस्ती अशा खेळासंबंधी चित्रपट निघाले आहेत. त्याचबरोबर मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर सुद्धा चित्रपट बनलेले आहेत. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले आहेत. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध जो आहे तो मूकपटापासून आतापर्यंत घनिष्ठ राहिल्याचा आपल्याला दिसतोय. पुढे एक आहे दशावतारी नाटके. यावर एक टिप लिहायचे. बघा, शेतात पीक पाणी आल्यावर सुगीच्या दिवसात कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग गावोगावी केले जातात. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे. दशावतारी नाटक हे विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित असतं. पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा यांच्या सहाय्याने ही नाटके सादर केली जातात.
देवांसाठी लाकडी मुखवटे बनवलेले असतात. नाटकाची सुरुवात विघ्नहर्त्या गणपतीच्या आव्हानाने होते. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असून काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातल्या लोकनाट्याचाच एक भाग आहे असं आपण या ठिकाणी तिथे नमूद करू शकतो. बघा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, म्हणजे कारण देऊन आपल्याला स्पष्ट करायचे. मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला आपण ज्ञानाचे पुरातत्व असं म्हणतो. का? बघा, लक्षात घ्या, मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यांनी सांगितलं तुम्ही जी इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करता ती अतिशय चुकीची आहे असं या ठिकाणी यांचं मत होतं. आणि मग पुढे काय झालं, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नसतं. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नाहीये. भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. म्हणजे पुरातत्वाचा प्रयत्न काय आहे, भूतकाळामध्ये जे बदल घडले, जी स्थित्यांतर घडून आणली त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचंय, हा भर द्या. आणि फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा बघा, इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयाच्या संशोधनात उपयुक्त ठरते. कशी? बघा, इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या म्हणजे वर्तमान काळामध्ये जो माणूस दिसतो आपल्याला, मानवी जीवनाची जी घडण आहे ही भूतकाळातील त्या एखाद्या घटनेवर अवलंबून असते. म्हणजे इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर आधारित असतो किंवा घटनांशी संबंधित असतो. पण वर्तमान काळामध्ये माणूस जगतोय, माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत तर त्या ज्या घटना आहेत आताच्या, त्या सगळ्या भूतकाळातील घटनांवर अवलंबून असतात. या घटना विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, सामाजिक, धार्मिक, राजकीय, संघटन, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा एक स्वतंत्र इतिहास असतो. या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची एक दिशा ठरवली जाते. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्त्व लक्षात घेता इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयाच्या संशोधनात आपल्याला उपयुक्त ठरते. पुढचा जो आहे, चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे. म्हणजे आता जर आपण बघितलं तर कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. आता म्हणजे बघा, कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण आणि महाभारत यांच्या कथा सांगण्याची जी काही परंपरा आहे तिला आपण चित्रकथी परंपरा असं म्हणतो. या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला एक वैभवशाली वारसा आहे. या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि त्या आपल्या संस्कृतीचा एक वारसा आहे, आपला एक वैभवशाली वारसा आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आहे. ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून ठेवली आहे. चित्रकथी कुटुंबांमध्ये जपून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झालेल्या आहेत, त्या खराब होण्याच्या मार्गावर आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरेचे पुनर्जीवन करणं आज गरजेचं आहे. चौथा एक प्रश्न होता, इथं 4 पैकी आपल्याला एक प्रश्न लिहायचा असतो. बघा, या ठिकाणी आपल्याकडे चौथा प्रश्न आहे की चौथा प्रश्न आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात. या चौथ्या प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे की बाबा, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. बघा, म्हणजे इतिहासाचा जर विचार केला, इतिहासाचं संशोधन करत असताना इतिहासाची साधने मिळवणे, मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे ही कामे करावी लागतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता तर इतिहासाची साधने तुम्हाला मिळवावी लागतात. ती साधने मिळवल्यानंतर त्या साधनांच्या नोंदी आणि त्यांची सूची तयार करावी लागते. म्हणजे ही सगळी कामं तुम्हाला व्यवस्थित करावी लागतात. याच्यामध्ये बघा, जुने ग्रंथ, हस्तलिखिते, पुरावस्तू यांची काळजीपूर्वक साफसफाई करून त्या जतन ठेवणे, त्या प्रदर्शित करणे ही जबाबदारीची कामे करावी लागतात. आणि इतिहासाच्या या साधनांचे जतन आणि हाताळणी करणे हे कौशल्याचं काम आहे. या सर्व कृती करताना कोणती कौशल्य आत्मसात करायची, कोणती सावधानता बाळगायची हे माहिती असलं पाहिजे. म्हणून विविध विषयांमधील कलाकृतींसाठी आपण म्हणतो कृतींसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. यानंतर एक उतारा दिलेला आहे. हा उतारा तुमच्या इतिहासाच्या प्रकरणांवर आधारित असेल आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं असतात ती आपण लिहू शकतो आरामात.
आपण थेट काही महत्वाच्या प्रश्नांकडे जाऊयात पुढे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे बघा. इतिहासचार्य वि का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान आपल्याला स्पष्ट करायचे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन हा विचार त्यांनी मांडला. सगळ्यात महत्वाचं मोठं काम काय की मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे 22 खंड त्यांनी संपादित केले. आणि इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे समग्र जीवन दर्शन होय असं त्यांनी सांगितलं. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी केलेली कटकारस्थाने, युद्धे यांच्या हकीकती म्हणजेच इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. आणि आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांच्या मनामध्ये बिंबवला. आणि अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी म्हणजे या 3 गोष्टींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असं त्यांचं मत होतं. हे समजून घ्या. ओके, पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला दुसरा आहे. अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत? बघा, इथं जर आपण बघितलं तर महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे. बघा, अभिलेखागार जे आहेत त्यांचे व्यवस्थापन जे आहे तर त्याच्या व्यवस्थापनामध्ये कोणती कामे महत्वाची आहे? पहिली गोष्ट, महत्वाच्या नोंदी असतात, नोंदी असलेली कागदपत्रे, त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. म्हणजे जी काही कागदपत्र आहेत त्याच्यात कुठलाही बदल न करता ती सुरक्षित ठेवणे. महत्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे. कागदपत्रांचे वर्गीकरण करून एक सूची तयार करणे, अनुक्रमणिका तयार करणे आपण म्हणतो. जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणं हे एक काम आहे. त्याचबरोबर राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे हे एक काम आहे. त्याचबरोबर अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे, काही नवीन कार्यपद्धती असेल तर ती अंमलात आणणं, संगणकीय प्रणालीचा वापर करणे, त्याचबरोबर विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे, त्याचबरोबर अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे, कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे, महत्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे, ही सगळी कामं जी आहे ती अभिलेखागाराच्या व्यवस्थापनासाठी खूप महत्वाची आहेत. पुढचा एक मुद्दा होता, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? यावर आपण बऱ्याचदा चर्चा केली गेल्या 2 दिवसामध्ये. बघा, कलेच्या अभ्यासकांना, जी लोक कलेचे अभ्यासक आहेत त्यांना संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालय, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतो, नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर औद्योगिक आणि जाहिराती क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना व्यवसायाची संधी आहे, नोकरीची संधी आहे. त्याचबरोबर चित्रपट आणि नाटक निर्मितीमध्ये नेपथ्य असतं, म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये नेपथ्य आहे, कलाकार आहे, दिग्दर्शक म्हणून काम करणं, छायाचित्रकार म्हणजे सिनेमॅटोग्राफर, फोटोग्राफर म्हणून काम करणं, प्रकाश योजना, या सगळ्यांसाठी कलाकारांची आवश्यकता असते. त्याचबरोबर मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीमध्ये सुद्धा कलाकारांच्या किंवा कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. तसेच दागदागिने, धातूंच्या व लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा या व्यवसायामध्ये सुद्धा कलाकारांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे बांबू, काच, कापड, माती, दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रात सुद्धा कलाकारांची खूप आवश्यकता असते. ओके, पुढचा मुद्दा आहे नियतकालिकांची व्याख्या, प्रकार व स्वरूप याविषयी आपल्याला सविस्तर माहिती लिहायची. लक्षात घ्या इथं नियतकालिकाची व्याख्या, प्रकार व स्वरूप. बघा, नियतकालिकाची व्याख्या काय बाबा, ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक, म्हणजे ठराविक कालावधीत प्रकाशित होणार. त्याच्यानंतर एकाच शीर्षकाखाली किमान 1 आठवडा किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर सामान्यतः नियमितपणे प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक. म्हणजे एकाच शीर्षकाखाली किमान 1 आठवडा, कमीत कमी 1 आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी नियमित प्रसिद्ध होणारं जे असतं त्याला नियतकालिके म्हणतो आपण. याचे प्रकार कुठले बघा, पहिली गोष्ट, प्रशासनाच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, क्षणमासिक, त्याचबरोबर वार्षिक असे प्रकार पडतात. ओके, म्हणजे 6 मासिक आणि वार्षिक असे प्रकार पडतात. याखेरीज काही प्रासंगिक कारणांसाठी नियतकालिके काढली जातात, त्यांना अनियतकालिके आपण म्हणू शकतो. यांचं स्वरूप कसं असतं,
काही नियतकालिके संशोधनाला किंवा विशिष्ट विचारसारणीला बांधलेली असतात, तर काही नियतकालिके अर्थ, आरोग्य, कृषी, शिक्षण, उद्योग, धर्म अशा विशिष्ट विषयांखाली ती नियतकालिके निघतात. सिनेसृष्टी, खेळ, साहित्य आणि मनोरंजन यांना प्राधान्य देणारी सुद्धा नियतकालिके आहेत. ओके, ही सुद्धा आपण मुद्दे मांडू शकतो. पुढे आता आपण राज्यशास्त्राचा जर विचार केला तर राज्यशास्त्र 12 मार्कासाठी आहे, तर त्यातले आपण काही या ठिकाणी प्रश्न बघूयात या प्रश्नपत्रिकेमधले. तर याच्यामध्ये काय बघा की भारतीय संविधानात बदल करण्याचे अधिकार टिंबटिंबला आहे. कोणाला? संसदेला आहेत. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली, हरित क्रांती करण्यात आली आहे शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी, आपल्याला माहिती आहे. पुढील विधाने चुकी बरोबर कुठलीही 2 लिहायचे, सहकारण स्पष्ट करा. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, आपल्याला येतो. जवळपास 4 पैकी 2 आपल्याला या ठिकाणी विधाने लिहायची आहेत. पहिली गोष्ट, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. हे बरोबर आहे हे विधान, कारण संविधान हे लिखित स्वरूपात असते तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असतं. संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते आणि संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पुढचा, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. हे विधान चूक आहे, हा राष्ट्रीय पक्ष नाहीये. बघा, लक्षात घ्या, भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देतो. म्हणजे भारतीय निवडणूक आयोग हा काय करतो की राजकीय पक्षांना मान्यता देतो. एखादा राष्ट्रीय पक्ष आहे की प्रादेशिक पक्ष आहे अशी मान्यता देतो, पण त्यासाठी काही निकष आहेत. संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा, म्हणजे एखाद्या पक्षाने संसदेमध्ये आणि विधिमंडळात ठराविक जागा त्यांनी मिळवल्या असतील आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी, आणि त्यांना जर निवडणुकीमध्ये जर टक्केवारी चांगली मिळालेली असेल मतांची, यांचा या अटीत समावेश असतो. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिली आहे. पुढचा मुद्दा बघा, लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागेल. हे विधान बरोबर आहे, कारण लोकशाही व्यवस्था केवळ राजकीय शासकीय पातळीवर असून चालत नाही, तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. नुसतं शासनाने लोकशाही ओरडून चालणार नाही, तर लोकांपर्यंत ही लोकशाही पोहोचली पाहिजे. लोकशाहीतील लोकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत व जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे लोकशाहीमधील लोकांचे जे हक्क आहे, लोकांचे स्वातंत्र्य आहे, हे अबाधित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हाने देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनाला सुद्धा दक्ष राहणं खूप गरजेचं असतं. आता पुढील संकल्पना पूर्ण करा. या दोन असतात, दोघांपैकी एकच लिहावी लागते. बघा, इथं मताधिकार. भारतीय संविधानाने प्रौढ मताधिकार पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. सुरुवातीला सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार होता. या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्व स्त्री पुरुषांना, म्हणजे ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण आहे अशा प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार होता. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार होता. आणि नंतर तो पुढे 18 वर्ष अशी अट करण्यात आली. मतदानासाठी वयाची पात्रता अट कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात युवा वर्ग मतदानाच्या अधिकारात सामील झालेला आहे आणि लोकशाहीची व्याप्ती वाढणाऱ्या या अधिकारामुळे भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली आहे. पुढचा मुद्दा, निवडणूक आयोग. बघा, लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ठराविक कालावधीत निवडणुकांची गरज असते. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. या निवडणुका खुल्या वातावरणात घेण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी लागते. या विचाराने संविधानाने कलम 324 अन्वये भारतात निवडणूक आयोगाची निर्मिती केली. यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व 2 अन्य निवडणूक आयुक्त असतात आणि या तिघांना सुद्धा समान अधिकार असतात असं आपण म्हणू शकतो. या तीनही आयुक्तांचा दर्जा व अधिकार समान असतो. निवडणुकीच्या तारखा निश्चित करण्यापासून निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यापर्यंत ही सगळी प्रक्रिया निवडणूक आयोग जो आहे तो पार पाडतो. निवडणूक आयोगाकडे स्वतःचा असा कर्मचारी वर्ग नसतो. शासकीय कर्मचारी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून तो निवडणुकीची सगळी कामे पार पाडू शकतो आणि निवडणूक आयोगाला एक स्वायत्तता असते आणि त्यांच्या खर्चासाठी एक स्वतंत्र तरतूद असते. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष कुठले हे आपल्याला लिहायचे आहेत. तर हे प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांची नावं तुम्ही लिहू शकता. शिवसेना आहे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे, हे आपण लिहू शकतो. भारतीय लोकशाही समोरची आव्हाने कुठली? पहिली गोष्ट म्हणजे एक राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले ते. दुसरं आव्हान तुम्ही म्हणू शकता की भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. तिसरं आव्हान म्हणू शकता की दहशतवाद वाढतोय.
चौथं आव्हान म्हणू शकताय की जमातवाद वाढतोय. पाचवं लिहू शकताय की तुम्ही नक्षलवाद वाढतोय. तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. आणि हा शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी 1 आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं. ठीक आहे, पटापट बघूयात आता. बघा, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? तर हा प्रश्न जर आपण बघितला तर निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमाप्रमाणे वागायचं, कोणत्या नियमांचं पालन करायचं, कोणते वर्तन करायचं आणि कोणते वर्तन करू नये या संबंधी जी नियमावली निवडणूक आयोग घालून देतं त्याला आपण म्हणतो आचारसंहिता. ओके. निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर होणाऱ्या कारवाईमुळे सामान्य मतदार जो आहे तो आश्वस्त झालेला आहे. तसेच निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की आजच्या कामगार चळवळीसमोर कोणत्या समस्या आहेत? तर पहिली सगळ्यात महत्वाची समस्या बघा, काही मूलभूत प्रश्न सोडवले जावेत या कामगार चळवळीच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यांच्या समस्याही काही आहेत. तर त्याच्यातली पहिली समस्या की कंत्राटी कामगार पद्धती आणि अस्थिर रोजगार ही सगळ्यात मोठी समस्या आहे. दुसरी गोष्ट आर्थिक असुरक्षितता व कामाच्या ठिकाणी असणारी सुरक्षितता. त्याच्यानंतर कामाचे अमर्याद तास आणि अनारोग्य आणि कामगार कायद्यांचे संरक्षण करणे. तर ही काही कामगार चळवळी समोरच्या काही समस्या आहेत किंवा आव्हाने आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर साधारणपणे मित्रांनो आज आपण 2 प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत. तर या 2 प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर कालच्या दिवसभरामध्ये जे काही आपण लेक्चर्स घेतले, जवळपास काल दिवसभरात आपण 6 ते 7 व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केल्या, काही लाईव्ह लेक्चर घेतले. ते सगळे लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी ऐकले असतील आणि या 2 प्रश्नपत्रिका बघितलेल्या असतील त्या विद्यार्थ्यांना नक्कीच इतिहासामध्ये 40 पैकी 40 मार्क हमखास त्याला मिळतील. ठीक आहे. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. थांबण्याच्या अगोदर प्लीज ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला आजच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. आजचा पेपर तुम्ही खूप चांगला लिहा. नक्कीच तुम्ही आजच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळवाल. तर माझ्याकडून आजच्या या पेपरसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना.